तर मैत्रिणींनो, आजचं आपलं आता हे संध्याकाळचं रुटीन आहे माझं. आता हे बघा, मी आता किचन मध्ये आले. आता संध्याकाळ झाली, 6 वाजले. तर आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत की सोल्याची भाजी मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ती तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आजचा स्वयंपाक तुमच्या बरोबर मी शेअर करते, काय काय बनवते काय काय नाही. तर बघ, चला आता बघू. मिक्सर मधून मी आता हे ते जे मिश्रण होतं ते दाणे, सोले, कोथिंबीर, लसण आणि हिरवी मिरची हे काढून घेतलं. आता आपण भाजी करणार आहोत तेव्हा आपल्याला यामध्ये लसणाची फोडणी घालायची आहे. बाकी दुसरं काही टाकायचं नाही. जिरं आणि लसण टाकायचं आहे तेलामध्ये आणि याची फोडणी द्यायची आहे. ते तुमच्यासोबत शेअर करते. परंतु आता मुलांना दुपारी पोंगे खायचे होते, तर आता थोड्याशा कोंबड्या तळून घेते मी. अशा कलरफुल कोंबड्या तळणार आहे, कारण आपली मुलं बाहेरचं खात नाही जास्त, त्यामुळे मी त्यांना असं घरीच देत असते. काही ना काही बाहेरचं कुरकुरे हे मलाही आवडत नाही, त्यांनाही आवडत नाही. तर मी घरी अशा कोंबड्या आणते आणि घरीच बनवते. आणि मग खायला पण म्हणजे कसं ताजं टेस्टी लागतं. आता ते किती दिवसाचं बनवलेलं असतं, किती दिवसाची पॅकिंग असते. आता मी इथं तेल ठेवलंय, हे बघा. आता एवढं तेल पुरेसं होतं भाजीला. तर आता यामध्ये लसण घालणार आहे. आता सर्वप्रथम मी लसण टाकते. लसण मी चेचूनच घेतला, हे बघा. आता जिरं घालते. हळद टाकायची नाही, हळदीने याला कलर म्हणजे वेगळा येतो आणि मला आवडत नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, असं काही नाही. हळदही चालते, परंतु मला आवडत नाही म्हणून मी टाकत नाही. कारण हिरवी भाजी छान लागते आणि खायला पण छान लागते. हळद घातल्याच्या नंतर याची चव बदलते, कारण मी एक वेळा टाकून बघितली होती. आपली भाजी आता तयार झाली. आता फक्त मीठ टाकायचं चवीनुसार, कारण ही नवीनच भाजी म्हणावं लागेल. कारण ह्या शेंगा आपल्याला काही नेहमी म्हणजे सीझन मध्येच मिळतात, जास्त कधी काय भेटत नाही. एक मुगाच्या झाल्या, ह्या झाल्या, सीझन नुसारच आपल्याला शेंगा मिळतात या. आणि भाजी ही थोडी पातळच छान लागते, घट्ट चांगली लागत नाही, अशी वेगळी लागते थोडी. तर पातळच ठेवायची भाजी, आपल्याला जास्त घट्ट करायची नाही. हे बघा, अशी भाजी तयार. आता आपली भाजी तयार झाली. सोबतच मीठ नेहमी आपल्याला ह्या बरणीतच ठेवायचं आहे. काचेची बरणी, चिनी मातीची घ्या किंवा काचेची घ्या, तर अशा बरणीतच ठेवायचं आहे. प्लॅस्टिकच्या याच्यात आपल्याला चुकूनही मीठ ठेवायचं नाही, कारण मीठ हे शनीचं आणि राहुग्रहाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपल्याला मीठ नेहमी आपल्याला काचेच्याच बरणीमध्येच ठेवायचं आहे. मीठ नेहमी आपल्याला शुक्रवारीच आवर्जून मिठाचा पुडा आणायचा आहे. मिठाची बरणी आपल्याला जेव्हा आपण नवीन मीठ टाकणार आहोत तेव्हा आपल्याला बरणी स्वच्छ करायची आहे. त्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण मीठ भरणार आहोत त्या बरणीमध्ये, तर आपल्याला बरणी स्वच्छ करून घ्यायची. मीठ टाकताना आपल्याला त्या बरणीमध्ये 2 फुलं असलेला लवंग आपल्याला आवर्जून ठेवायचा आहे. आता मी यामध्ये खाली टाकलेले आहेत. आता हे चवीनुसार मी मीठ घालून घेणार आहे. आता याला फक्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे, म्हणून झाली भाजी आपली तयार. हे बघा, असं आता राहिलं आपलं थोडं किचनच आवरावं लागेल. तर आता किचन मी जेवण केल्याच्या नंतर आवरत असते.
आता ही चहा केला, ती स्वयंपाकाची ती भांडी पडली, ही नंतर आवरून घेते. आता मुलं बघा, मुलं इथं अभ्यास करत आहे. बाय कर, वर बघ, बोल ना काहीतरी, बोला ना काही, हाय घालो म्हणा ना, बोल प्रतीक. हा माझा छोटा मुलगा आहे, मोठा थोडा कॅमेऱ्यासमोर बोलायला लाजतो. याच्यासोबत बोला, बोल ना. ते पोरगं कसं, हाय हाय मावशांनो, हाय मावशांनो, कशा आहात? चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे बघा, आता भाजी आपली उकळत आहे. अशी आपल्याला उकळून घ्यायची. किती छान दिसते भाजी बघा. हे बघा, हिरवी हिरवी गार, खूप छान. आणि हिरवा कलर हा युनिव्हर्सचा आहे असं म्हटलं जातं. आणि खूप छान. हे बघा, असे आपल्याला उकळून घ्यायचे आहे. आणि नंतर थोडी उकळली की मग गॅस बंद करायचा आहे. हे बघा, खूप छान, खूप टेस्टी भाजी लागते खायला. आपल्या घरामध्ये तर सर्वांना आवडती, खूप पसंती देतात या भाजीला. आणि तुम्हीही आवर्जून खावा, कारण नेहमी काही मिळत नाही आपल्याला. चला, व्हिडिओ आवडला तर चॅनलला आपल्या लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि भरभरून साथ द्या. काही चुकलं, काही मिक्स झालं तर मला कमेंट करा, सांगा. तुम्हाला कोणत्या विषयावरती ब्लॉग बघायला आवडेल तेही सांगा. कुठे जर बाहेर गेलो आम्ही तर तेही तुमच्याबरोबर शेअर करेन. कारण आता इथून पुढे खूप हे आहे, तर करणारच आहे तुमच्याबरोबर शेअर मी, मला जसं होईल तसं. कारण 2-2 चॅनल सांभाळण्यात येईल, त्यामुळे आपल्या चॅनलवरती रोज या चॅनलवरती व्हिडिओ येत नाही. पण मी 5-10 मिनिटाचा का होईना, थोडासा का होईना ब्लॉग टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. कारण मला साथ द्या फक्त तुम्ही. धन्यवाद, थँक्यू.